तू एवढा लांब चालला गेला, कस काय माझं चित्त लागेल रे. पडिलो दूर देशी माझ आठ वेशी, नको नको हा वियोग, कष्ट होता जीवाशी. धीन रजनी तैसी झाली गे बाये, अवस्था लावो नी काय अवस्था लावलीस रे. लोक टचकन बोलतात, बाहेर निघाल्यानंतर हुरहुर जीव करतो. दिवाळी अक्षय तृतीया आली का बरोबरीच्या बाया, माझ्या बरोबरच्या बाया नवऱ्याच्या सोबत गाडीवर जातात. मला ना दय फिरणं ना फिरणं, फक्त तुझ्या प्रेमाच्या दुष्काळात लोटून गेला. त्या स्त्रीच्या मुखातले शब्द बाहेर पडतात, ये ना मी तुझी आवडती भाजी करेल, मी आवडती साडी नेसेल. जर भ्रांतीच्या भरात तिने पिवळी साडी घातली, पिवळ्या बांगड्या घातल्या, जर घरात कोणीच नसलं, जर तिने आरशासमोर उभी राहिली, जर टिकली लावली, टिकली लावून त्याला निहारते ती, ए सख्या ए सजन्या हे दिलाच्या दिलबरा येणारे पाहायला. टिकली लावल्या बरोबर कुठून तरी पावलांचा आवाज आला की कोणीतरी येत आहे, अशी टिकली काढणार. तोपर्यंत ननन मैत्रीण किंवा कोणीतरी सखी खांद्यावर हात ठेवते, सांगते हे दीदी राहू दे ना ग टिकली, किती छान दिसते तू. तेव्हा त्या मुलीच्या मुखातनं शब्द पडतात, रांडेवीने जी सिंगार पायी गेला, रांडवीने देवी सिंगार पायी गेला, रांडवीने देवी सिंगार पायी गेला, रांडवीने देवी. प्रेम जरूर करा पण ते घरात करा. या तुमच्या चुकीच्या प्रेमामुळे या पोरींच्या डोक्यात वाईट व्हायरस घुसला प्रेमाचा. वडील जे करती तया नाव धर्म ठेवीती. या प्रेमाच्या या जेवढ्या पोरी कीर्तनाला ऐक बसल्यात ना, पहिले तर पोरांना इंटिमेशन, गाव गल्ली आपला एरिया, जेवढ्याही तरणे बाणपुरी आपल्या परिसरात राहतात, या सर्व परिसरातल्या पोरींची जबाबदारी तरण्या बाणपुरांनो तुमची आहे. हे असं म्हणू नका की आमनी जातनी नाही, ती आमना पंथानी नाही, ती आमना भाऊबंद नाहीत. गाव परिसर हे आपलं आहे, हे गाव आपलं कुटुंब आहे. एखादा नकटा भामटा जर आपल्याकडे कोणी गालबोट लावायला आला तर त्या घराण्याला नाही, गावाला कलंक लागतो. आणि अशा कोणत्याच हरामखोराला मदत करू नका की तो आपल्या गलीमध्ये येऊन शेपशेपचे किडे पाडून जाईल. आणि एखादा जर नाक लावून म्हणत असेल महाराज तेच ना घर किडा पडतील, मग तुले बी माया बहिणी होतील ना. लोक ना घर किडा पडापेक्षा आपला बी घर पडतील. आणि हे ज्याला कळत नाही त्याच्यासाठी फक्त एक सूत्र, धर्म तो ना खडे. लाजीरवाणी गोष्ट करू नका. आणि जेवढ्याही पोरी कीर्तनाला ऐकायला आलेत, आजपासून उद्या घरातनं निघताना प्रत्येक आईने पोरीला होणणी द्या. जमाना वाईट आहे. 13-14 दिवसापूर्वी पाचोऱ्या तालुक्यात 16 वर्षाच्या पोरीवर बलात्कार झालाय महाराज. गोष्ट दाबली गेली. 16 वर्षाच्या पोरीला काय कळतो, पण ज्याच्या पोरीवर बलात्कार झाला त्याच्या आईला विचार. जी पोर 8 दिन सापडली नाही तिना बापली विचारा काय अवस्था होते. अरे तारुण्यात या पोरी, आता काल परवा दसरा आहे ना, दसऱ्याला याच पोरी साडी नेसतील. याच पोरी जेव्हा साडी नेसतील ना, या लहान लहान पोरी बापाने फक्त खेळताना पाहिल्या. या लहान पोरी पप्पाचा मक्कू घेताना दिसल्या, अंगावर खेळताना दिसल्या. बापाने कधीच मुलीचा विचार केला नाही की माझी बबडी माझी तायडी किती वर्षाची झाली. कारण त्याच्या हृदयात फक्त प्रेम आहे, फक्त प्रेम. हीच पोरगी पप्पाना गाल ताणणारी, पप्पाना डोकं भडणारी, बापना कपड्या झटकणारी, कवाय दसराना दिन साडी नेशीसन बापले सांगास, पप्पा सांगा ना मी कशी दिसते.
बापना तोंड म्हणजे शब्द नाही फुटस, नाही बोलू शकत बाप, पण बाप फक्त लगेच त्याच्या धर्मपत्नीला आवाज देतात, का गा हे आपली बबडी देख ना, कवडी दिकायला लागली. माय बाप ती पोरले सांगतस, तिकडे कोणी बोलतय ना त्यांना सांगा कीर्तन चालू आहे म्हणा, तमाशा नाहीये. ज्या वेळेस इकडे बाप आणि माय पोरीला काय सांगतो, बाई तू दाई आहे काकांकडे जाय, तू काकुल बेटी आहे. पोर बाहेर गई का दोन्ही जीव पहिले एर बेटना नजर मार, 10 मिनिट असा देखतास की हाई पोर बूर खान केवढी होई गी, शब्द नाही फुटत. ज्याला पोरगी आले ना त्याला विचारा, ज्याच्या घरी पोरगी नांदते ना त्याला विचारा. बाप एवढं सांग दे, आपली दिदी केवढी दिका लागे. वर्ष 2 वर्ष जात, बाप तिच्यासाठी स्थळ शोधतो. पैसा नसला ना तरी तो मोठं स्थळ पाहतो. बाप तिच्यासाठी अफाट चांगलं घर पाहतो. बापाने ठरवलं ना जर पैसा नसला तर बाप स्वतःची जमीन विकतो. जमीन नाही राहिली ना श्याम बाबा, स्वतःना किन्या सुद्धा बाप पोरसाठी काल कमी करत नाही. आणि यापूर्वी कुशाल तोंड बांधीस आणि पैसा तीच बाप डोळ्याला दिकत नाही. या पोलीस स्टेशन मध्ये सांगते जाऊ माणूस मी वैकत नाही. जी मायले गलीमा सुगरीन म्हणे ती मायली या पुरी 4 बाईस मग सल्ला देवाला ठेवतीत नाही. ताईंनो मी तुमचा विरोधक नाही ग, देवाने मला मुलगी नाही दिली, पण मी बहिणीचं लग्न केलंय. मला माहितीये काय काय सोसावं लागतं, काय काय सहन करावं लागतं. जो बाप मांडीवर खेळवतो, डोक्यावर बसवतो, त्या बापाने जर तुमचं लग्न केलं आणि जर तुमचं नशीब फाटकं राहिलं, नशीब फुटकं राहिलं, चांगल्या घरी दिल्यानंतर जर तुम्हाला तारुण्यपणात वैधव्य आलं तर धड तुम्ही ना बापाच्या घरच्या ना धड तुम्ही नवऱ्याच्या घरच्या राहतात. तरनेवान मातीला कोणी पाहत नाही. तारुण्यपणात जर एखाद्या पुरीला विधवापण आलं तर समाजातील काही नालायक लोकांना वैधव्यातली तारुण्यातली बाई वासनेचं भांड वाटतं. माझी माय मला सांगायची, भाऊ दाखला पुरे रानमुन बाईनी मोठा करणं थट्टाबाजी ना खे नाहीये. कपाई ना एक नवरा मरी जास पण तिने 10 जगना नवरास ना धाक वागना पडत. एवढं जीवन तुमचं कठीण आहे. जर तारुण्यपणात जर तुम्हाला वैधव्य पण आलं, माझी माय कंपाडाच्या कुंकूवर रुसता येतं. कंपाडाच्या कुंकूवर 2-2 दिवस सांगता येतं मला नाही जेवण तरी माणूस सांगस चालना जिले. मी 8-10 दिवसापूर्वी अमनेर परिसरात कीर्तनाला गेलो होतो. श्यामबाबा मोठं पोरग 10 वर्षाचं आणि लहान पोरग 6 वर्षाचं, त्यांचा बाप मेलाय. युट्यूबच्या माध्यमातून त्या दोघं पोरांनी माझी कीर्तनाची सेवा घेतली. दसमी आणि ठेसा खाता खाता ती बाई मला बोलली, म्हणे महाराज आमना पा कीर्तना देवाला पैसा नाही होतात. बडा माणसे सांगितलं अहो बाबा माग आहे, अहो बाबा परवडत नाही, पण या पोरेसना हट्टा हाऊस बाबा पाहिजे, तुम्हाला तारीख दिली आहे मी. पण महाराज माझे सासरेही कोरोनात मेले, माझा पतीही कोरोनात मेला, पण या पोरांचा हट्टा सुद्धा तुमचं कीर्तन टीव्हीवर लावून पाहतात. म्हटलं ताई काही टेन्शन घेऊ नका, वैधव्य पण माझ्या आईनं भोगलंय, मी पाहिलंय. पण ती बाई जेव्हा बोलली श्याम बाबा की माझं सकाळी जळगावला गर्भपिशवीचं ऑपरेशन आहे, मला सकाळी लवकर जायचंय, एकच शब्दाने माझ्या हृदयावर अशी करवत फिरवली. माझी माय तुझं जर रामराज्य राहिलं असतं ना तर तो तुला गाडीवर घेऊन गेला असता. तू देनावर रुसती, तू त्याला दुखणं दकाडती, पण राम घ्या या पोटना पोरेस पाहिजे तुला दुखणं बी नाही दकाडता येस, तुला अंतकरण मांडता बी नाही येस. थाई स्त्रीचं जीवन हे निखाऱ्यावरच असतं. वैधव्य पण आल्यानंतर जर थोडासाही पाऊल चुकला ना बापकडे किंमत ना नवरा ना गाव मा किंमत.
वैधव्य पण कोणाला येऊ नये, वैधव्य पण कोणी भोगू नये. काय असतं वैधव्य पण? दाखलला पोरे जर राहणार तर बाप जर मरी गया, त्या पोरे गली आली ना बाप ते की मायला विचारतस का मम्मी म्हण पप्पा कत घ्या. बाबा आपण 8-8 दिवस बाहेर राहतो, आपला पोरे फोनवर बोलतोस पप्पा घरी या ना. मला सांगायचं बाप चालला जातो ते काय सांगतील. अरे 6-6 महिने भारत देशाच्या सीमेवरती फौजमध्ये ही पोरं जातात ना, ते तिकडे सीमेवर असतात पण त्यांच्या पत्न्या घरी सीमेवर तो त्रास भोगतात. सोपी घटी का नाही. तो तिकडे बंदूक धरून उभा आहे, इकडे त्याला ऋतीबाईला हृदयात बंदूक धरून उभं राहावं लागतं. न जाणे जर अर्ध्या रात्रीच ती फोनची रिंग जरी वाजली ना, जिचा नवरा देशाच्या बाउंड्रीवर आहे तिला विचारा छातीचे ठोके कसे वाढतात, त्याच्या आईला विचारा काय गत होते त्या घरात. त्याचा जर बाप असला ना, बाप घडी घडी विचार कार बेटा कोणा फोन होता, कोणा फोन होता. अरे ज्यांचे माणसं घरी नाहीत ते प्रेमासाठी तरसतात. माझ्या माई मावल्या हो, आपले माणसं घरी आहे, फक्त प्रेम द्या आणि प्रेम घ्या. काय करता, प्रेम चाखा ना. जी बाईचं गर्भपिशीचं ऑपरेशन आहे ती बाई मला सांगायची महाराज मी एकली जावाय सकाळी. त्यावेळेस मला वाटायचं की परमेश्वरा एखाद्या माय माऊलीवर काय आघात करतो रे तू. तिच्या लेकरांना बाप भेटू देत नाही, तिला रामराज्याचं सुख येऊ देत नाही. पहिला मुद्दा तर ज्याचा बाप जातो त्याला विचारा बापा गेल्यानंतर काय चटके भोगावे लागतात. आम्ही ते व्यसलेले क्षण आहेत. आम्ही आज महाराष्ट्रभर फिरतो महाराज. उत्तर खानदेशात असं गाव नाही की तिथं स्वप्नील महाराजाचं कीर्तन झालं नाही. 1000 लोकांनी पाठीवर थाप मारली शामबाबा, पण घरी गेल्यानंतर बापाच्या पोटूशी झगडतो. अरे ये ना टोक माझी पाठ, दे ना मला तुझे आशीर्वाद. नाही भेटत. हाच माझा कल्पू आज त्याच्या पप्पांची पडतीत आहे. 15व पुण्यतिथीचं आज त्याच्याकडची त्याच्या पप्पांची पडतीत आहे. आम्ही तरसलेली माणसं आहेत महाराज. आम्ही वैधव्य पण आमच्या माईचं पाहिलंय. आमचा बाप गेल्यानंतर काय वाघिणीनं मोठं काडीच करून लेकरांना वागलंय. जर एखादी तरुण पोरगी विधवा झाली, तिची माहेरात किंमत नाही ना सासरी किंमत नाही. तिने जर तिच्या नवऱ्याला आठवलं, त्याच्या फोटोकडे पाहिलं, तर ती त्याला सांगते का रे ये ना, तू सांगशील ना मी हिरवी साडी घालेल, तू सांगशील ना मी पिवळी साडी घालेल, तू सांगशील ना मी तुझ्यासाठी आवडती भाजी करेल. पण येणारे माझ्यासाठी, अरे मी 2 दिवस दिवाळीला गेली तर तू 4-4 फोन लावायचा का ग ये ना, माझं चित्त नाही लागत. तू एवढा लांब चालला गेला, कस काय माझं चित्त लागेल रे. पडिलो दूर देशी माझ 8 वेशी, नको नको हा वियोग, कष्ट होता जीवाशी. धीन रजनी तैसी झाली गे बाये, अवस्था लावो नी काय अवस्था लावलीस रे. लोक टचकन बोलतात, बाहेर निघाल्यानंतर हुरहुर जीव करतो. दिवाळी अक्षय तृतीया आली का बरोबरीच्या बाया, माझ्या बरोबरच्या बाया नवऱ्याच्या सोबत गाडीवर जातात. मला ना फिरणं ना फिरणं, फक्त तुझ्या प्रेमाच्या दुष्काळात लोटून गेला. त्या स्त्रीच्या मुखातले शब्द बाहेर पडतात, ये ना मी तुझी आवडती भाजी करेल, मी आवडती साडी नेसेल. जर भ्रांतीच्या भरात तिने पिवळी साडी घातली, पिवळ्या बांगड्या घातल्या, जर घरात कोणीच नसलं, जर तिने आरशासमोर उभी राहिली, जर टिकली लावली, टिकली लावून त्याला निहारते ती काय सख्या ए सजन्या हे दिलाच्या दिलबरा येणारे पाहायला. टिकली लावल्या बरोबर कुठून तरी पावलांचा आवाज आला की कोणीतरी येत आहे, अशी टिकली काढणार. तोपर्यंत ननन मैत्रीण किंवा कोणीतरी सखी खांद्यावर हात ठेवते, सांगते हे दीदी राहू दे ना ग टिकली, किती छान दिसते तू. तेव्हा त्या मुलीच्या मुखातनं शब्द पडतात, रांडेवीने जी सिंगार पायी गेला, रांडवीने
सांगते रांडे विने जीवे शृंगार पै केला प्रेमा विन झाला ज्ञानी तैसा नाद बाबा एका वैधव्याचं बोट धरून फक्त प्रेमाची चाहूल मागताना सांगतात देवा भक्ती प्रेमाशिवाय ज्ञान नको देऊ अहंकार सोड फक्त प्रेमाची खोली नांदू दे समाधानी राहू दे आणि हा अनुभव जेव्हा सांगतो तेव्हा काहीच नको पण प्रेम नको सरू देऊ हे सूत्र सांगतात नाद बाबा एक जनार्दनी प्रेमाची गोड एका 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 जनार्दनी प्रेमाची गोड
ओ राधा ने मधुबन में ढूंढा, मीरा ने मन में पाया, राधा ने श्रृंगार करने और मीरा बन गई जो एक पगली, एक घायल, एक चूड़ी, एक पायल, अंतर क्या दोनों की चाह में बोलो, अंतर क्या दोनों की चाह में बोलो, एक प्रेम दीवानी, एक दर्द दीवानी, एक प्रेम दीवानी, एक दर्द दीवानी, एक प्रेम दीवानी, एक दर्द दीवानी। प्रेम बिन नाही समाधान, प्रेम बिन नाही समाधान, प्रेम बिन नाही समाधान, प्रेम सुख देई, 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 रखू माई जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई। बोला पुंडलिक वरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हारला दो। विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई। आमच्या श्यामदादासाठी, चेतनदादासाठी, डबल चेतनदादासाठी, कल्पेश दादासाठी खरंच अंतःकरणापासनं जोरात टाळी वाजवा. कारण तुम्हाला सांगू का, 7-8 दिवसापासून ही माणसं इथं आहे. उद्या जेव्हा काल्याचं कीर्तन करून जातील ना, तेव्हा फक्त एकच लक्षात ठेवा, यांच्या बाबतीत एकच सांगेत, ते एक गाणं प्रसिद्ध झालं होतं, मिलन श्रीप 7 दिन का. ही माणसं फक्त 7 दिवसाची पाहुणे होते. वाह, मिलन 7 दिन का तुम्हारा हमारा, रही जिंदगी तो मिलेंगे दोबारा तुझको